हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघा ही मॅट मी बनवलेली आहे. तुम्हालाही वाटतं का अशी मॅट आपण बनवावी किंवा आपल्यासुद्धा गणपतीला बॅकड्रॉप म्हणून असावं किंवा दारामध्ये आपण रांगोळी डेकोरेशनसाठी वापरावी? जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नसेल तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा ऑर्डर करू शकता. ही सुद्धा एका ताईंची ऑर्डर आहे, मी बनवलेली आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ही कशी बनवायची मी तुम्हाला नक्की शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर इथे बघा मी हे नॉन वापरलेलं आहे बेससाठी. तर बरेच जण विचारतात बेस काय वापरलं काय नाही, हे सगळं प्रत्येक व्हिडिओला असतं. तर बघा मी हे नॉन वापरले कारण त्या ताईंना जे इथे रेक्झिन नको होतं, नॉनवरती बनवून हवं होतं. तर इथे नॉन घेतलं आणि आपण जे ट्रेसिंग पेपर देतो म्हणजे पेपरवरती डिझाईन देतो तीच मी डिझाईन इथे घेतलेली, कारण वेळ नाही संपूर्ण काढत बसण्यासाठी. तर मग मी डायरेक्ट ती प्रिंट घेतली. तर जे आपण कार्बन वापरतो ते कार्बन टाकून मी इथं ट्रेस करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ट्रेस केल्याच्यानंतर कट करून घेतलं साईडचा थोडासा भाग. आणि बघा अगोदर सुरुवातीला ही मी पानं बनवून घेते. आता हे एक पान थोडंसं बनवून घेतले तरी अजून पुढं एक पान बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर यामध्ये कलर कॉम्बिनेशन थोडंफार तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघा इथं म्हणजे मोरपंखाचा जो कलर असतो तो. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कुठेही नका स्किप करू. मी डबल हे का सांगते, कारण का व्हिडिओमध्ये छोटे टिप्स सांगितलेल्या असतात आणि जे मी सांगितलेलं असतं तेच तुम्ही परत कमेंटमध्ये विचारता की ताई हे कसं ते कसं. तर परत ते मला काय वाटतं की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही. माझी मेहनत जी आहे तर ती सगळी वाया जाते. मी तुमच्यासाठी एवढं सीझन आहे आत्ता, तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवते आणि तुम्ही जे ते व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही. तर बघा आता हे पूर्ण पाकळ्याचे आहेत, तर ते अगोदर मी काळा कलर घेतलेला आहे आउटलाईनसाठी. नेहमी मी कुठलीही डिझाईन बनवू द्या, माझ्या डिझाईनला आउटलाईन ही असतेच नक्की. तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल. कारण काय होतं आउटलाईनमुळं आपली डिझाईन जे येते ते एकदम उठावदार होते. कारण जो आउटलाईनचा कलर असतो तर तो मधले जे शेड असतात त्या शेडवरती असा प्रकाश पडल्यासारखा होतो आणि 3D लूक येतो एक प्रकारचा. रिअल अशी रांगोळी वाटते. त्यामुळं नेहमी आपल्या रांगोळीला बाँड्री देऊन घ्यायची. तर इथं मी काळ्या कलरने बाँड्री देते. तर अगोदर ही इथं सगळी पानं काळ्या कलरच्या बाँड्रीची मी बनवून घेते. त्याच्यानंतर आपल्याला मधली पानं बनवून घ्यायची आहेत. एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते पुढं. तुम्हाला जर आपल्याकडून डिझाईन कोणते हवे असतील तर मी आपल्या चॅनलवरती भरपूर सारे डिझाईन टाकलेले आहेत. पेपर डिझाईन आहेत किंवा तयार हवे असतील तर तयार हवे आहेत. तर जे कोणते पाहिजेत ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर मी पेपर डिझाईन टाकलेले आहेत. त्यातली कोणती डिझाईन हवी असेल तर ती तुम्ही घेऊन घरच्या घरी बनवू शकता. तर आपला जो नंबर आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला सर्व मटेरियल आपल्याकडून मिळतं. किट हवं असेल तर किट मिळतं. 3 प्रकारचे किट आपल्याकडे तयार असतात. त्या 1599, 999 आणि 699 असे 3 प्रकारचे किट अवेलेबल असतात. तुम्ही ते किट घेतलं की घरी आलं की लगेच तयार करायला बसू शकता किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तयार करण्यासाठी तर आपल्याकडे रेक्झिनवरती सुद्धा डायरेक्ट हे आत्ता जे मी डिझाईन काढलं होतं तसंच रेक्झिनवरती काढून मिळतं. घरी आल्याच्यानंतर तुम्हाला कार्बनने ट्रेस करण्याची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट ऊल चिटकावायची. हां, परत हे सुद्धा तुमच्याकडे जमत नसेल तर मग तुम्हाला ही रेडीमेड रांगोळीचा पर्याय आहे. मग सगळ्या रांगोळ्या बनवून देत असते. तर बघा आता हे पूर्ण बाहेरची बाउंड्री बनवून घेतली आहे पाकळ्यांची. वरच्यासुद्धा ज्या छोट्या पाकळ्या होत्या त्याचीसुद्धा बाउंड्री बनवून घेतली आणि मध्ये एक जो गोल आकार आहे तिथं काळा कलर मी एक बाउंड्री दिलेली आहे. आता त्याच्यानंतर बघा पानासाठी एक काळा कलर दिलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण डार्क हिरवा कलरची एक लाईन इथं घेतोय. त्याच्यानंतर पोपटी कलरची एक लाईन घ्यायची आहे आपल्याला. आता ही 2 फुटाची रांगोळी आहे. 2 फूट म्हणजे 24 इंचाची ही रांगोळी आहे. त्यामुळं मी सिंगल घेते. पाकळ्यांमध्ये जी आपली वुलन आहे तर ती सिंगल राऊंड देते. आता बघा पोपटी झाल्याच्यानंतर पिवळा आणि केशरी, त्यानंतर स्काय ब्ल्यू आणि एक छोटंसं
डार्क ब्ल्यू देते. आता तुम्ही इथे जर 3 फुटाची 4 फुटाची जर हीच रांगोळी बनवली तर इथे तुम्हाला 2-2 राऊंड द्यावे लागतील. प्रत्येक कलरचे 2-2 राऊंड. आता बघा ह्या ज्या पाकळ्या आहेत ते सगळ्या अशाच मोरपंखाच्या कलरमध्ये बनवून घ्यायच्या आणि त्याच्या वरच्या ज्या पाकळ्या आहेत तर ते सुरुवातीला काळा, लाल, ऑरेंज, पिवळा आणि पांढरा असं कलर कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. पूर्ण झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते रांगोळी. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलीच असेल. तर बघा हे असं पूर्ण आता डार्क हिरवा, फेंट हिरवा लावून घेतलेला आहे मी आणि हे आता पूर्ण पाकळ्या जे आहेत ते मध्ये पूर्ण भरून कंप्लीट करून दाखवते तुम्हाला. कारण हे पूर्ण भरताना दाखवताना वेळ खूप जातो, परत तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि मग ती माझी मेहनत वाया जाते आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहताय. बघा आता पूर्ण पाकळ्या झाल्यात तर एवढंच लूक किती सुंदर दिसतोय. एकदम प्रॉपर आपलं जे मोरपंख असते तसाच कलर इथं दिसत आहे. आणि बघा त्याच्यानंतर आता मोराच्या साईडचा जो भाग आहे तो थोडासा पांढरा 2-3 राऊंड मी पांढऱ्याचे देऊन घेते. तुम्हाला इथं आता कोणताही कलर देऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो. आता मी हे व्हिडिओज टाकते यामागचं कारण की तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशनसुद्धा पाहायला मिळतील. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई ही डिझाईन तुम्ही बनवली आहे का, आणि बनवली असेल तर मला फोटो टाका. तर बघा आता फोटो टाकण्यापेक्षा माझं काय होतं, फोटो मी हे बनवते आणि लगेच डिलीट मारते. कारण व्हिडिओ माझा मोबाईल जो आहे तो हँग होतो सारखं जास्त त्याच्यामध्ये फोटो ठेवून. तर मला ते सारखं डिलीट करावं लागतं. तर त्यापेक्षा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्यवस्थित बघत चला. जेवढे काही डिझाईन मी बनवते त्याचं असे व्हिडिओज बनवून मी टाकत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवला तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. शोधत बसण्याची गरज नाही किंवा मलाही मेसेज करू नका तुम्ही. काहीच गरज नाही एवढा वेळ घालवण्याची की ताई मला हे व्हिडिओ हे जी डिझाईन आहे त्याची फोटो टाका. तुम्ही डायरेक्ट चॅनलवरती तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलं की येऊन जातं, ते तुम्ही बघून तशा पद्धतीने बनवू शकता. तर आता बघा इथे 2-3 राऊंड घेतले पांढऱ्याचे. आता मोरासाठी डार्क असा निळा कलर मी इथं मोरासाठी वापरून घेते. पूर्ण बाउंड्री दिली, त्यालासुद्धा पूर्ण बाउंड्री दिली. मध्ये जास्त डार्क निळा घेतला नाही, फक्त बाउंड्रीला इथं निळा घेतला. आणि आता इथं बघा थोडंसं मुलगी मदत करू लागत होती म्हणून मग आम्ही दोघी थोडा वेळ केलो. परत आणखी मी एकटीनेच केलेलं आहे हे अजून पुढं, कारण मुलांचं मनावरती असतं. तर बघा ती पण खूप छान बनवते. खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या बनवते ती. 2 फूट 3 फूट अशा रांगोळ्या ती सेपरेट एकटी बनवते. तर आता बघा आणि फिनिशिंग तिचीसुद्धा माझ्यासारखीच सुंदर फिनिशिंग आहे. कारण तिलासुद्धा मी शिकवलेलं आहे, त्यामुळं फिनिशिंग अतिशय सुंदर देते तीसुद्धा. तर बघा इथं मी थोडासा ऑरेंज कलर लावला. त्याच्यानंतर वरती मोराच्या वरती जे असतं तुरा त्याला काळा कलर थोडासा बाउंड्री दिली आणि मध्ये लाल कलर भरला. तिचं काम झालं, ती उडून गेली. परत मी मोराचं कंप्लीट करण्यासाठी तोच कलर घेतला स्काय ब्ल्यू. मध्ये पूर्ण स्काय ब्ल्यू भरून घेतला. आता मी वरून डोळा तयार करते. तुम्हाला जर जमत नसेल तर डोळा मी आतमध्ये जे काढलं होतं, ड्रॉ केलं होतं तिथंच तुम्ही डोळा कंप्लीट करून घ्यायचा आहे. कारण परत जर तुम्हाला हे असं मी जसं करते तसं जमत नसेल तर आता डोळा झाल्याच्या नंतर खाली जो भाग असतो मानेच्या तिथे थोडासा पिवळा कलर 2 राऊंड देऊन घेतले. त्यानंतर पुन्हा मोराच्या बाजूचा जो गोल भाग असतो तिथंसुद्धा डार्क निळा कलर वापरलेला आहे. तिथं बाउंड्री दिली डार्क निळ्या कलरची आणि मध्ये जे येतं ते वेगवेगळे कलर्स थोडेसे भरून घेतलेले आहेत. त्या आता इथं थोडासा एकच स्काय ब्ल्यू कलर टाकून दिलेला आहे. आता बघा मोराच्या ते पोटाच्या ठिकाणी आपण वेगवेगळे कलर घेतोय. इथे लाल कलर घेतला, त्यानंतर काळा कलर घेते. काळ्या कलरच्या नंतर बघा एक स्टेप बाय स्टेप मी इथं कलर घेते. डार्क पिवळा कलर म्हणजेच लिंबू पिवळा कलर घेतलेला आहे. त्यानंतर गुलाबी कलरने आपण जे गोल गोल राऊंड बनवलेले होते पाकळ्यांचे आकार, तर तो डार्क गुलाबी कलर घेऊन पाकळ्या बनवल्या इथं. आणि पाकळ्या बनवून मध्ये आपण फेंट गुलाबी वगैरे जो कोणता आपल्याला कलर भरायचा आहे तो भरू शकतो आपण. तर बघा त्याच्यानंतर इथं हिरवा कलरने पुढं 2 लाईन घेतलेल्या आहेत आपण, हिरव्या कलरच्या 3 लाईन. आणि पुन्हा डार्क हिरवा झाल्याच्या नंतर
पोपटी कलर घेतलेला आहे, त्याच्यासुद्धा 2-3 लाईन घेतलेल्या आहेत. आणि बघा त्याच्यानंतर डार्क गुलाबी कलर आपण वापरणार आहोत शेवटी, आणि आतमध्ये फेंट गुलाबी. आता हे 2 कलर मी इथं वापरलेस. तुम्हाला 3 वापरायचे असतील 3ही, एकदम फेंट, डार्क, त्यानंतर थोडा फेंट आणि परत फेंट, असे 3 कलर वापरू शकता. आता बघा हे एवढं झाले तरी सुंदर दिसतंय. आता मध्ये थोडासा गुलाबी कलर फेंट राहिला होता, तर तो सुद्धा मी इथं भरून घेतलेला आहे. आणि जवळजवळ आपलं हे डिझाईन कंप्लीट होत आले. आता हे डिझाईन तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता. रांगोळी म्हणून वापरू शकता, किंवा सुंदर असं डेकोरेशनसाठी वापरू शकता, किंवा भिंतीवरती आता गणपतीला बॅकड्रॉप म्हणून सुद्धा वापरू शकता. बघा ही चोच तयार करून घेतली मोराची आपण. काळ्या कलरने बाउंड्री दिली आणि मध्ये थोडासा लाल कलर टाकला. आता इथे जो कलर राहिलेला आहे भरायचा आपल्याला गोलामध्ये, थोडासा 1 राऊंड आंबा कलर घेतला आहे. त्या अगोदर आपण केशरी कलरचा 1 राऊंड घेतलेला आहे, आणि परत आंबा कलर, आणि परत राहिलेला बाकीचं पूर्ण जो भाग आहे तर तिथे मी लिंबू पिवळा कलर पूर्ण भरून घेतलेला आहे, थोडासा डार्कनेसपणा येण्यासाठी. कारण तिथे डार्कपणा आला तर पुन्हा बाहेरची जी आउटलाईन आहे, म्हणजे मोरपंख किंवा मोर, हे थोडंसं अजून उठावदार दिसतं. त्यासाठी मध्ये डार्क पिवळा कलर देऊन घेतलेला आहे. तर आणि मोराच्या मध्यभागी थोडासा राहिलेला आहे, तिथेसुद्धा डार्क पिवळा कलर भरून घ्यायचा. आणि ही छान अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता ही साईडचं जे राहिलेलं आहे नॉन, तर ते कट करून घ्यायचं आहे. मी हे नंतर करणार आहे, तर इथं थोडंसं कट करून दाखवले तुम्हाला छोट्या कात्रीने, आणि व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलेली आहे बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे. धन्यवाद. थँक्यू.